आणि त्या प्रोबेशन पिरियडवर असताना ते चांगले टायपिस्ट आहेत. ते प्रोबेशन पिरियडवर असताना टायपिस्ट म्हणून नव्हते, ते PhD झालेले, परंतु ते चांगले टायपिस्ट आहेत. आणि त्यावेळेस 92च्या दरम्यान टायपिस्ट आपल्याकडे बरेच, म्हणजे त्यावेळेस एवढा प्रसार नव्हता कॉम्प्युटरचा किंवा लॅपटॉप, एवढा प्रसार नव्हता. त्यावेळेस ते टायपिस्ट म्हणून चांगले होते, परंतु त्यांची टायपिस्ट म्हणून भरती नव्हती. त्यामुळे इथले अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्ती केली होती की तुम्ही टायपिंग करायचं, हे करायचं, ते करायचं. त्याने 1-2 दिवस करून दिलं. तिसऱ्या दिवशी मात्र त्यांच्यावरती उखडले त्या अधिकाऱ्यांवरती. त्याने मग त्यांना सांगितलं की माझं काम नाही येते, मी भले प्रोबेशन पिरियडवर असेल पण माझं काम नाही येते, मला दुसरं काम द्या. मग त्या दुसऱ्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की समजवलं की तुम्ही आता प्रोबेशन पिरियडवर आहे, तसं काय करू नका, तुम्हाला कुठेतरी उचलून टाकतील, काय करतील. मग त्यांनी 1 दिवस करून दिलं, पण त्या अधिकाऱ्याने सांगितलं की आज केलंय, उद्या नाही करणार. म्हणजे असं सुद्धा त्यांच्याकडे आहे की जर आपल्यावर अन्याय झाला तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये पहिल्यापासून आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि यानंतर मी आपल्या बेस्ट आमचे सहकारी आणि बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री गणेश शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बेस्ट उपक्रमामध्ये प्रसिद्ध माळा आहे. 5वा माळा म्हटलं की या माळ्याने पूर्ण नजर म्हणून म्हणून हा 5वा माळा खूप प्रसिद्ध आहे. मोठे मोठे राजकीय नेते या माळ्यावर गेले, युनियनचे नेते गेले आणि या 5व्या माळाची खासियत आहे. तर आजच्या या 5व्या माळावरती आमचे मित्र, मला पण राजकारणात काही गोष्टी सांगणार आहे. विलास म्हात्रे यांच्या सत्ता कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून श्री NG यांची सर्वांमध्ये आपण नेमणूक केली. अध्यक्ष NG माझे मित्र सागर यांनी सांगितल्याप्रमाणे सागर नाव सागरच आहे, त्यामुळे सागराला काम खूप असतं, नाव सागर आहे. असे सागर म्हात्रे साहेब यांचे अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष, म्हात्रे कामगारचे उत्तम म्हात्रे, त्यांचे परिवार, बहिणी, म्हात्रे साहेबांची कुटुंबीय, मुलं आणि मला काही सून आली ना, जावई आले, सून यायची बाकी, मुलगी नाही मुलगी आली, मामा आणि मामी, हे सर्व उपस्थित माझे मित्र, सर्व निवृत्त कर्मचारी आलेले, शेट्टी, UPC आणि NG आमचे अध्यक्ष या कार्यक्रमात सर्व उपस्थित आणि तुमच्या युवा मॅडम संध्यापुढे या देखील उपस्थित आहेत. हे म्हात्रे साहेबांचे या कामाचा आलेख जर त्यांनी एवढा वाचून दाखवला तर बोलायलाच काय बोललं नाही. म्हणजे पूर्ण इतिहास वाचून दाखवला. म्हणजे इतिहास वाचताना आता थोडं काही गोष्टी सांगायला लागतील. म्हात्रे इथं आल्यानंतर म्हात्रेची माझी ओळख झाली, माझ्या बाजूलाच बसायचे. पण काही गोष्टी त्यांनी राजकारणात त्यांचा चांगला अभ्यास आहे, म्हणजे अभ्यास असल्यामुळे मग मला पण ते सांगायचं, मी तुमच्या पक्षात काम करतो, त्या गोष्टी सांगितलं आहे, काम करताना कसं करायचं, काय करायचं, काही गोष्टी होतात आणि त्या अभ्यासामुळे खरंच त्यांचं चांगलं एक अभ्यास आहे राजकारणामध्ये. त्यांच्याकडे सांगितल्यामुळे मुलांना शिकवलं, मुलं मोठी झाली आणि हीच खरी संपत्ती आहे. आपण सगळं आयुष्यात करत असतो, पण मुलं चांगली होणं गरजेचं आहे. आता तुम्ही पुण्याचा ॲक्सिडेंट बघितला असेल, भयानक अख्ख्या देशात त्याचा चालूच चालू आहे. म्हणजे मुला पैसा प्रसिद्धी असून उपयोग नाही. मुलं जर चांगलेलं असेल तर पैशाला काही उपयोग नाही, सगळं नाही, सगळं कुटुंब आतमध्ये गेलं आहे. त्यामुळे भयानक असतं आहे. आणि ह्या 5व्या माळाचं एक वैशिष्ट्य आहे की सर्वांचेच मुलं बाळं ही चांगली शिकलेली आहेत, तिथे संस्कार चांगले झालेले आहेत, अधिकारी चांगले होते आणि म्हणजे वास्तू करत काही वास्तू लागते तशी वास्तू सगळ्यांनाच लाभलेली. या 5व्या माळावरती देसाईने सांगितल्याप्रमाणे चांगले अधिकारी होते, विद्यासाहेब पण इथे होते, कमलकर होते आणि चांगल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आईवडील आपल्याला सांगतात घरी तसं इथे 5व्या माळावरती या अधिकाऱ्यांनी सगळं या कर्मचाऱ्यांना समर्थनामुळे त्यांची मुलं चांगली झाली आणि प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही एकमेकांना मदत करतो आणि हेच ह्या 5व्या माळाची खासियत आहे. तर आज जो म्हात्रे साहेब आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त आहे, त्यांना पूर्ण कालखंड इतरकडे वाचून दाखवला, कुठल्या विभागात काम केलं. नंतर मित्रांकडे म्हणून ते इकडे आल्यानंतर थोडं तिथे पण झालं, मी दादरला मित्र होतो, मला परत जायचं आहे. म्हणजे ते आले ते पण माझ्यामुळेच आले, तुमच्या माहिती करा सांगत हे आले इतर कवलकर, अजून जे आले ते माझे